या टायमिंगला आम्ही गणपती बघायला गेलो म्हणून बरं झालं, नाहीतर गर्दीत गणपती आम्हाला बघायलाच मिळाले नसते. म्हणून आधी आम्ही देखावे बघण्यापासून सुरुवात केली, कारण ते 12लाच बंद होतात. यावर्षी सर्वच मंडळांनी अतिशय उत्तम देखावे केले होते. अगदी नरसिंहापासून मार्तंड भैरव खंडेरायापर्यंत मोठ्या मूर्त्या अतिशय सुरेख आणि लक्षवेधक होत्या. या सर्व देखाव्यांच्या लोकेशनसाठी फॉलो करून कमेंट करा, तुम्हाला सर्व डिटेल्स DM मध्ये पोहोचतील. देखावे बघून झाल्यानंतर आम्ही गेलो आपल्या लाडक्या बाप्पाचे म्हणजेच दगडूशेठ बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी. थोडी गर्दी कमीच होती, त्यामुळे आमचे दर्शन खूप लवकर झाले, म्हणजे अगदी 20 मिनिटातच झाले. त्यानंतर आम्ही सर्व मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम आम्ही तांबडे जोगेश्वरी गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर आम्ही गेलो गुरुजी तालीम मंडळात. तर आम्ही गेलो तुळशीबागेत. यावर्षी तुळशीबागेत वृंदावनाचा देखावा साजरा. त्यानंतर आम्ही केसरीवाडीचे दर्शन घेतले आणि राहिलेले गणपती उद्या करण्याचे खूपच जास्त वेळ झाल्याकारणे आम्हाला भूक लागली होती, तर आम्ही प्रथेप्रमाणे गेलो अमृतेश्वरला पोहे खाण्यासाठी. राहिलेले गणपती आम्ही उद्या करण्याचं ठरलं होतं. तर कमेंटमध्ये आम्हाला सांगा की कोणते कोणते गणपती आम्ही बघू शकतो. ब्लॉग आवडल्यास नक्की फॉलो करा आणि लाईक करा.